छत्रपती शिवरायांच्या सैन्यामध्ये 35% मुस्लिम होते आणि महाराजांचे 11 अंगरक्षक देखील मुस्लिम होते असा दावा करणाऱ्या खालिद का शिवाजी नावाच्या एका चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसापूर्वी आलेला आहे। याबद्दल आम्ही यामध्ये कोणकोणत्या गोष्टी चुकीच्या आहेत हे सांगणारा एक व्हिडिओ 2 दिवसापूर्वी केला होता। आजचा व्हिडिओ आम्ही स्पेशली यासाठी करतोय की छत्रपती शिवरायांच्या सैन्यात असणाऱ्या मुस्लिमांचा खरा आकडा किती आणि त्याचे पुरावे काय काय आहेत। महाराजांच्या सरदारांच्या मध्ये किती मुस्लिम होते, किती मुस्लिम शेवटपर्यंत निष्ठावंत राहिले, किती मुस्लिम सरदार सोडून गेले, याच्याबद्दल इतिहासाच्या पानांमध्ये लिहिलेल्या उपलब्ध ऐतिहासिक पुराव्यांच्या आधारे आपण पाहूया की महाराजांच्या सैन्यात किती टक्के मुस्लिम होते, किती टक्के सरदार होते आणि त्यांची एकूण आकडेवारीमध्ये संख्या किती होती। या सगळ्या गोष्टी आपण पुराव्यासह आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा। हे पहा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये महाराजांचे जे शत्रू होते त्यामध्ये इंग्रज, पोर्तुगीज, डच या परकीय सत्ता होत्या आणि ज्या भारतीय सत्तांच्या बरोबर महाराजांना लढावं लागलं त्यामध्ये मोगल, आदिलशाही, कुतुबशाही, सिद्दी या भारतीय सत्ता होत्या। यापैकी चारही भारतीय सत्ता या मुस्लिम राज्यकर्त्यांच्या होत्या आणि या चारही राज्यांमध्ये मुस्लिम सैनिकांची संख्या मोठ्या प्रमाणावर होती। तिथं एखाद्या मुस्लिम सैनिकाला प्रवेश मिळवणं महाराजांच्या सैन्यामध्ये प्रवेश मिळवण्यापेक्षा सोपं होतं। महाराजांच्या सैन्यातल्या मुस्लिम लोकांच्या आकडेवारीवर आपण जर लक्ष दिलं तर छत्रपती शिवरायांनी व्यंकोजींना लिहिलेल्या एका पत्रातलं हे वाक्य अतिशय महत्त्वाचं आहे, ज्यामध्ये व्यंकोजी अतिशय निराश झालेले होते। त्यावेळी महाराज त्यांना सांगतायत की तुरुक लोक सैन्यात असता जय कैसा होतो। आता मुघलांना मोठ्या प्रमाणावर इतिहासात तुर्क असं म्हटलं गेलंय, पण जर व्यवस्थित अर्थ घेतला, ब्रॉडर मीनिंग जर घेतला तर महाराज म्हणतायत की संपूर्णपणे मुस्लिम सैन्याच्या किंवा मोठ्या प्रमाणावर मुस्लिम सैन्याच्या जीवावर लढून विजय मिळवता येत नाही आणि हे महाराजांचं अस्सल पत्र आहे। महाराजांच्या सैन्यात जे मुस्लिम सामान्य सैनिक दिसतात त्यांची मोजदाद करणं कठीण आहे, कागदपत्रांच्या आधारे तर बिलकुल कठीण आहे, पण ज्यांचा उल्लेख इतिहासाच्या कागदपत्रात येतो, जसा मराठा सरदारांचा येतो तसा मुस्लिम सरदारांचा देखील येतो, त्यांची जरी संख्या मोजायची म्हटली तरी त्याचे 4 महत्त्वाचे भाग करता येतात। त्यामध्ये पहिल्या भागात आपण त्या मुस्लिम सरदारांचा समावेश करू जे शिवरायांचे वडील शहाजीराजे यांनी महाराजांना पुणे जहागिरीचा कारभार सोपवल्यानंतर त्यांच्या सोबत दिले होते। आपल्याला माहिती आहे की महाराजांच्या स्वराज्य कार्याच्या वेळी स्वतः शहाजीराजे आदिलशाहच्या राज्यात नोकरी करत होते, त्यामुळे शहाजीराजांनी जे काही मंत्री महाराजांच्या सोबत दिले त्यामध्ये काही सरदार मुस्लिम आहेत। त्यांची नावे अशी आहेत: जैना खान पीरजादे सरहवालदार पुणे परगना, सिद्दी अंबर बगदाद सरहवालदार पुणे परगना, बहलीम खान हवालदार तर्फ बारामती प्रांत सुपे, कासिम बे हवालदार पेठ शिवापूर, नूर बेग सरनोबत पावलोक, हे 5 सरदार शहाजीराजांनी शिवरायांच्या सोबत दिले होते, जे स्वराज्य कार्यामध्ये महाराजांना मदत करत होते। शहाजीराजे आदिलशाहकडे नोकरी करत असल्यामुळे आणि महाराज दुसरीकडे स्वतःचं स्वराज्य उभं करत असल्यामुळे शहाजीराजांनी स्वतःला महाराजांच्या पासून वेगळं काढून घेतलं होतं। आदिलशाहनं देखील 1658 साली दिलेल्या एका फरमानानुसार हे मान्य केलं होतं की छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याचा आणि शहाजीराजांचा काहीही संबंध नाही। साधारण या काळानंतर महाराजांच्या स्वराज्यासाठी दिलेले शहाजीराजांनी पाठवलेले हे 5ही मुस्लिम सरदार शिवरायांच्या इतिहासातून गायब होतात। त्यांचा मृत्यू झाला किंवा ते सरदार दुसऱ्याला जाऊन मिळाले किंवा इतर कोणती गोष्ट त्यांच्याबरोबर घडली अशी कोणतीही गोष्ट इतिहासात लिहिलेली नाही। पण त्यामुळे आपण असं कन्सिडर करूया की हे सर्व लोक महाराजांना सोडून गेले असं समजण्यापेक्षा हे सर्वजण महाराजांच्या सेवेत पुढेही होते, पण त्यांचा पुरावा आपल्याकडे उपलब्ध नाही असं आपण गृहीत धरू। म्हणजे महाराजांच्या सेवेत आलेले हे 5 मुस्लिम सरदार शेवटपर्यंत महाराजांच्या सोबत होते असं आपण एक बेनिफिट ऑफ डाऊट त्यांना देऊ। यामध्ये दुसरी एक कॅटेगरी अशी आहे ज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी तांत्रिक कारणासाठी किंवा स्पेशलिस्ट असलेल्या काही लोकांना आपल्या सैन्यात स्थान दिलं होतं, ज्यामध्ये दर्या सारंग नावाचा नौदलातला अधिकारी होता, दौलत खान नावाचा आणखी एक नौदलातला अधिकारी होता आणि काजी हैदर नावाचे पारसनीस होते। दर्या सारंग आणि दौलत खान यांना नाविक युद्धाचा अनुभव असल्यामुळे आणि त्या काळच्या हिंदू सरदारांना तो नसल्यामुळे महाराजांनी आपल्या आरमार उभारणीच्या सुरुवातीच्या काळात त्यांना सोबत घेतलं होतं। यापैकी दर्या सारंग याला आणि त्याच्या मुलाला महाराजांनी 1678 साली अटक केली आणि त्यांची मालमत्ता जप्त केली। एका इंग्रजी पत्रामध्ये याचा उल्लेख आलेला आहे।
याचा अर्थ त्यानं काहीतरी स्वराज्यद्रोह केला असेल। याशिवाय काझी हैदर नावाचा जो पारसनीस होता तो स्वतः शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर 1683 साली औरंगजेबाला जाऊन मिळाला, याचा उल्लेख मासिरे आलमगिरी या ग्रंथामध्ये आलेला आहे। पण तरीही शिवरायांच्या काळात काझी हैदर सैन्यात होता आणि दौलत खानही होता, त्यामुळे या दोघांना आपण महाराजांच्या सैन्यातले मुस्लिम सेवक म्हणून समजूया। तिसरी कॅटेगरी होते ज्यामध्ये मुघल साम्राज्य किंवा आदिलशहाकडून महाराजांच्या सैन्यात सामील झाले जे लोक होते, ज्यामध्ये नूर खान नावाचा एक सैनिक होता आणि सिद्दी हिलाल हा देखील होता। यापैकी नूर खान हा मोगलांच्याकडून नोकरी सोडून महाराजांना सामील झाला होता आणि सिद्दी हिलाल हा आदिलशहाकडून महाराजांना सामील झाला होता। महाराजांच्याकडे आलेला सिद्दी हिलाल यानंतर पुन्हा एकदा मुघलांना सामील झाला आणि परत 1672 मध्ये महाराजांच्याकडे नोकरीला लागला। याचा अर्थ तो बरेच वेळा महाराजांच्याकडे आला आणि गेला, त्याचा इतिहासात त्यानंतर उल्लेख सापडत नाही। त्यामुळे आपण असं समजू की हे दोघेही 1672 नंतर महाराजांच्या सेवेत होते। याशिवाय शिवाजी महाराजांच्या इतिहासात उल्लेख असलेले आणि ज्याला आपण चौथ्या कॅटेगरीमध्ये पकडूया असे काही निष्ठावंत मुस्लिम सरदार किंवा सैनिक होते जे महाराजांच्या सैन्यात नेहमी होते आणि महाराजांच्या बरोबर शेवटपर्यंत राहिले। अशा सरदारांची संख्या आहे 2, ज्यांची नावं आहेत सिद्दी इब्राहिम किंवा इब्राहिम खान आणि शामा खान। हे दोघेही कुठून महाराजांच्या सैन्यात आले नव्हते, ते महाराजांच्या सैन्यात सुरुवातीपासून होते। सिद्दी इब्राहिम खान हा शिवाजी महाराजांचा अंगरक्षक होता। महाराज जेव्हा अफजल खानाचा वध करायला गेले त्यावेळी तो महाराजांच्या सोबत होता, तो शेवटपर्यंत महाराजांच्या बरोबर राहिला। शामा खान हा सैनिक देखील शेवटपर्यंत महाराजांच्या सोबत होता। त्यामुळे आतापर्यंतच्या सगळ्या सैनिकांची संख्या जर मोजली त्यातले हे 2 अत्यंत निष्ठावंत होते जे महाराजांच्या सोबत होते आणि सगळ्यांची मिळून संख्या मोजली तर ती होते 11। हे 11 मुस्लिम सरदार महाराजांच्या सोबत राहिले असं आपण म्हणू शकतो। यापैकी शहाजी राजांनी दिलेल्या पहिल्या 5 सरदारांना आपण बेनिफिट ऑफ डाऊट देतोय, म्हणजे ते राहिले याचा पुरावा नाही म्हणून ते राहिले नाहीत असं समजण्यापेक्षा ते राहिले असं आपण कन्सिडर करतोय। छत्रपती शिवरायांचा इतिहास पाहताना त्यांच्या काळात लिहिलेले आणि त्यांच्याबद्दलचे जे समकालीन ग्रंथ आहेत त्यांचा अभ्यास करताना इतिहासकार गजानन भास्कर मेहेंदळे यांनी 436 महत्त्वाच्या शिवकालीन सरदारांचा उल्लेख केलेला आहे, म्हणजे ज्यांच्याबद्दल नावानिशी आपण माहिती देऊ शकतो त्यांचा उल्लेख केलेला आहे। असे एकूण 436 सरदार होते ज्यापैकी 11 सरदार मुस्लिम होते। यावरून आपण असं म्हणू शकतो की 11/436 केलं तर टक्केवारी येते 2.52%। काही लोकांनी 2.67 अशी आकडेवारी काढलेली आहे, काही लोकांनी त्याहूनही जास्त काढलेली आहे। यातल्या अत्यंत निष्ठावंत आणि ज्यांना अजिबात खोडूनच काढता येत नाही महाराजांच्या इतिहासातून अशा 2 मुस्लिम सरदारांची जर टक्केवारी धरली तर ती 2/436 म्हणजे 0.45% येते, म्हणजे अर्धा टक्के येते। म्हणजे महाराजांच्या सैन्यात 3% पेक्षा जास्त मुस्लिम सरदार नव्हते असं आपण म्हणू शकतो। इथं आणखी एक गोष्ट कन्सिडर करू शकतो ज्याला ऐतिहासिक पुरावा नाही, पण जनरली एखाद्या मुस्लिम सरदाराच्या हाताखाली जे सैन्य असतं ते देखील मुस्लिम असतं। त्यामुळे या 2.5% सरदारांच्या सोबत तेवढ्याच संख्येने मुस्लिम सैनिक देखील असतील असं आपण गृहीत धरूया। त्यामुळे महाराजांच्या काळात मुस्लिम सरदार नव्हतेच किंवा त्यांचं योगदान नाहीच असं म्हणता येत नाही आणि 35%, 30%, 25% आणि कधी-कधी 57% हा आकडा कधीही सिद्ध करता येत नाही, त्याला काहीही पुरावा नाही। खालिद का शिवाजी हा चित्रपट निर्माण करणाऱ्यांना माझं एवढंच सांगणं आहे की भारत हा एक सेक्युलर देश आहे। या देशामध्ये आज धर्मनिरपेक्षता आहे, पण या धर्मनिरपेक्षतेसाठी भारतातल्या मुस्लिम समाजानं 2 पावलं पुढे येणं गरजेचं आहे। तुम्ही इतिहासाला 4 पावलं मागे घेऊन जाऊन धर्मनिरपेक्षता साध्य करू शकत नाही। इतिहास आपल्याप्रमाणे वळवून सेक्युलरिझम सिद्ध करण्यात काहीच हासिल होणार नाही। जे 2.5% मुस्लिम सरदार होते ते सुद्धा महाराजांचा सेक्युलरिझम सिद्ध करतात आणि मुस्लिमांची महाराजांच्यावर निष्ठा होती हे देखील सिद्ध होतं। पण खोटं सांगून किंवा आततायीपणा करून मोठा आकडा तयार करून जे चित्रपटाचे सध्या वाभाडे निघतायत त्यामध्ये कुणाचा फायदा होतोय हे मला समजत नाही। माझा या चित्रपटाच्या निर्मात्यांना हाच प्रश्न आहे की खोटी आकडेवारी समोर आणून तुम्ही काय मिळवलं। या व्हिडिओमध्ये आम्ही दिलेली माहिती सत्येन वेलणकर यांनी लिहिलेल्या छत्रपती शिवरायांच्या नोकरीत मुस्लिम वास्तव आणि विपर्यास या पुस्तकातून घेतलेली आहे। यामध्ये दिलेली माहिती ही अधिकृत इतिहासाचा अभ्यास करून घेतलेली आहे। त्याचे संदर्भ देखील या पुस्तकाच्या शेवटी दिलेले आहेत, ते मी तुम्हाला स्क्रीनवर देखील दाखवतोय। या पुस्तकाच्या शेवटी देखील ते आहेतच। या व्हिडिओचा ज्यांना प्रतिवाद करायचा असेल त्यांनी संदर्भासहित तो प्रतिवाद करायला काहीच हरकत नाही। पण या संपूर्ण विषयाबद्दल तुमचं काय मत आहे ते आम्हाला जरूर कळवा। मुस्लिम द्वेष किंवा आत्ताच्या मुस्लिम समाजाला यासाठी गुन्हेगार ठरवता येणार नाही। जो इतिहास होता तो इतिहास होता। इतिहासापासून आपण शिकून पुढे जायचं असतं।
इतिहासाला बदलून पुढे जाता येत नाही. टिपू सुलतानच्या बाबतीत तेच झालंय, ते आपल्याला महाराजांच्या बाबतीत करायचं नाहीये. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत रहा द मराठी बाणा. जय हिंद.